आपण इथे आलेलो आहे मुंब्रा स्टेशन. तर एकदम एक्झॅक्ट मुंब्रा देवीच्या समोर मुंब्रा स्टेशनला 1 नंबर साईडला लागून साती आश्रमाचं मंदिर आहे आणि शंकर महादेवाचं मंदिर आहे आणि जागृत देवस्थान आहे. तर आता आपल्या सोबत आहेत मनीषाताई भगत, या नगरसेविका आहेत तिथल्या, आणि त्या आता आपल्याला साती आसरा देवींचा जो महिमा आहे ते जागृत का आहेत त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती देते. नमस्कार. साती आसरा देवी जे आहेत, असं मानलं जातं की इथे म्हणजे कोकणामध्ये आपल्या साती आसरांचं मान पान आणि त्यांचं खूप काही आहे. आणि साती आसरा देवी बऱ्याच याच्यामध्ये आहेत, म्हणजे जसं काही डोंगराच्या पाण्यातल्या खाऱ्या गोड्या अशा साती आसरा देवी आहेत. तर आपल्या ज्या साती आसरा देवी आहेत या खाऱ्या पाण्यामध्ये गोडव्या आहेत. जसं म्हणजे जेव्हा ह्या देवींची आम्ही इथे आमचं देवस्थान आहे त्याचं आम्ही पूजा करायच्या अगोदर आम्हाला पहिले साती आसरांना मान द्यायला लागतो. सर्वात अगोदर आम्ही मान देतो मुंब्रा देवीचा. मुंब्रा देवीचा मान देऊन मग साती आसरांना मान देतो आणि मग आमच्या देवाचा मान देतो. तर मान यांचं एवढं आहे की गोडवा आहे, देवी गोडव्या आहेत या. आणि साती आसरा जेव्हा ह्या पाण्यामध्ये होत्या, खाऱ्या पाण्यामध्ये, लहानपणापासून मी बघते की खाऱ्या पाण्यातच आम्ही तिथे मान हे लोक जाऊन द्यायचे. पण जेव्हा आता जसं मी पूजा वगैरे सगळ्या गोष्टी करायला लागली तर एकदा असं झालंय की इथे बाजूलाच खाडी आहे. खाडीला असे 7 भवरे असे गोड पाण्याचे लागले. आणि त्या तर आपल्या इथे एक जाणारी आपली जी मुलं होती आपल्या इथे, तर त्यांनी बघितलं की अरे खाऱ्या पाण्यामध्ये 7 भवरे कसे आहेत. तर त्यांनी तो पाणी असं थोडस चाकून बघितलं तर बोलते गोड पाणी आहे. तर गोड पाणी, तर बोलते असं कसं होईल की ते भवरे लागले छोटे छोटे असं, ते म्हणजे जसं विहिरी असं त्यांनी असं 7 विहिरी लागल्यासारखंच ते झालं होतं. तर मग आम्ही तिथे गेलो, बघितलं तर आपल्या कुटुंबामध्ये आपला जो सर्व देवांचं करतो त्यांना आम्ही बोलवलं की हे कसं का असं झालंय चमत्कार. तर त्यांनी सांगितलं अरे तुझी मुंब्रा देवीनीच ते तुला दाखवलंय चमत्कार. बोलते तू काय कर, बोलते हे जे साती आसरा जे पाण्यात आहेत ना त्यांना तू बाहेर आण आणि त्यांचं मंदिर तू बांधून हे कर. तर मी म्हणलं ठीक आहे. तेव्हा माझं वय पण असं कमीच होतं आणि मी काय केलं, एक लहान मुलं जशी करतात तेव्हाच मी तसंच केलं की त्यांना आणले बाहेर. बाहेर पिंपळाचं झाड, छोटस झाड होतं ते त्यावेळेस आणि बऱ्याच वर्षापूर्वी, आणि त्यांना आणून त्या झाडाखाली मी मांडलं आणि असं जसं असं छोटे विटा वगैरे रचवतात असं ठेवलं. आणि नंतर आम्ही काय केलं, साती आसरा देवींचा हळूहळू त्यांचं आम्ही करायला लागलो आणि त्यांची प्रचिती तशी येत गेली मला. कारण बोलतात साती आसरा त्यांच्या मागे उभे, त्यांना कधीच काही कमी पडत नाही. आणि खरोखर कोणालाच साती आसरांना जेवढं आपण केला त्यांच्या घरी कधी धनधान्याची कधी कमी पडत नाही. आणि आपल्या इथे बरेच जण म्हणजे येतात, नवस बोलतात, कोणाला मूलबाल होत नाही, त्यांना मूलबाल पण होतं. कोण कोण चांदीचे पाळणे, कोण घंटा वगैरे असं सर्व काही सोडून इथे दान करून जातात. सांगायचं एवढंच आहे की वरती मुंब्रा देवी जे बाया आहेत, आगरी लोकांमध्ये आमच्या असं बोललं जातं की मुंब्रा देवी या मोठ्या बाया आहेत, जसं फिरिस्ते बाया आहेत. आणि त्यावेळेस मुंब्रा देवी ह्या 10 जणी बहिणी आहेत त्या, आणि खाली साती आसरा या त्यावेळेस म्हणजे आमच्या आजीच्या काळामध्ये ते वरतून उतरायचं, जसं डोंगर वरून उतरायचे आणि गवळी दादा त्यांच्या पुढेच असायचा त्यांना घेऊन देवींना. आणि आंघोळीला त्या खाडीवर यायच्या, खाडी किनारी, तेव्हा ह्या बाया त्यांच्या सोबत. आणि सर्वजणी असं जेव्हा दळण दळायच्या मुंब्रा देवी वरती तेव्हा गाणं जे बोलायचं ना, ते इकडले जेवढे आगरी पट्ट्याचे जेवढी गाव आहेत त्या गावांना ते आवाज घुमायचा मुंब्रा देवीचं गाण्यांचा यांचा. आणि त्यावेळेस आमची आजी पण सांगायची की देवीचं, की ते देवी तेव्हा लग्न असेल कोणाच्या घरी, काही कार्य असेल तर जर गरीब परिस्थिती आहे तर आपण काय देऊच शकत नाहीये, काय करायचं, कसं लग्न करायचं. मग तिथे मुंब्रा देवीकडे जाऊन हात जोडले का बायांनो आम्हाला काय नाही आमच्या घरी, आम्ही कसं करणार. तर तेव्हा मुंब्रा देवी माते अशी गोणी भरून धान्याच्या भरून द्यायची, सूप भरून दागिने, मोठी मोठी भांडी वगैरे तेव्हा मुंब्रा देवीकडे द्यायचे सर्वजण.
तर त्यानंतर एकाने असं केलं की एकदा घेऊन गेले आणि त्यांनी सांगितलं की मी भांडी वगैरे परत आणून देईल. त्यांनी आणलीच नाही. मग त्यानंतर देवीने, मला वाटतं एक 70-80 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, की तिने द्यायचं बंद केलं. आमच्या आजीने हे सांगितलं होतं. आणि ह्या ज्या साती आसरा आहेत, जसं ह्यांना मुंब्रा देवीच्या लहान बहिणी बोलल्या जातात, तर खरोखर मला त्याची इतकी प्रचिती आली आहे ना, मी सांगत नाही की मला आली आहे म्हणून तुम्ही या, पण तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काही अडी अडचणी कसं असेल, मी हे सांगेन तुम्हाला की तुम्ही अगोदर मुंब्रा देवीला जा आणि मग या मंदिरात या. आणि तुमच्या काही कधी जर तुमची बोललेली इच्छा नसेल पुरी झाली तर मला सांगा तुम्ही, कारण असं होणारच नाही. मुंब्रा देवीला जाऊन तुम्ही जेव्हा साती आसरांना भेट द्याल तेव्हा तुम्हाला समजेल की तुमचा इच्छा पूर्ण झाली म्हणून. आणि खरं देवी आपली सर्वांची, जसं बोलतो ना, देव सर्वांसाठी असतो आणि देव सर्वांची इच्छा पुरी करतो. पण आपण मानलं तर सर्व आहे, ना मानलं तर काहीच नाहीये. म्हणून तुम्ही एकदा फक्त या आणि देवीला भेट द्या. जागृत स्थान आहे आणि हे स्थान तुम्ही स्वतःच ओळखाल की तुम्हाला प्रचिती आल्यावर तुम्ही हे स्थान ओळखाल कसं आहे. आता आपण इथे आलो होतो, ताईंनी आपल्याला खूप छान सांगितलं की मुंब्र्यातल्या लोकांना खरंच माहित नसेल की ही गोष्ट, आणि हे खूप जागृत देवस्थान आहे. तुम्ही पण या, अनुभव घ्या. आणि ताई, तुम्ही ही जी मुलाखत दिली, मुलाखत म्हणण्यापेक्षा जी त्याची माहिती दिली जी देवाची, ती प्रत्येकापर्यंत पोहोचावी हा आमचा प्रयत्न होता. आणि म्हणून आम्ही हा प्रयत्न, एक छोटासा प्रयत्न केलाय की हे मंदिर लोकांना माहिती पडावं आणि जे अडले नडलेले असतील तर त्यांचं पण इथे येऊन चांगलं व्हावं. तर या जागृत देवस्थानाबद्दल भरपूर लोकांना माहित नसेल, कारण असं वाटतं की पहिले छोटं मंदिर होतं, कोणाला दिसत नव्हतं, त्यामुळे लोकांना माहिती नाही, तर असं वाटतं नवीन मंदिर आहे. तर ते लोकांना माहित होण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आहे. तर आज मनीषा ताईंनी आपल्याला म्हणजे थोडक्यात माझा जन्म पण नव्हता तेव्हापासून त्या देवी इथे आहेत. असं तुम्ही आम्हाला जी माहिती दिली ती आम्ही नक्कीच लोकांपर्यंत पोहोचू, त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.